नमस्कार मित्रांनो, मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीचा जो कन्वर्जन राऊंड होणार आहे, या कन्वर्जन राऊंडमध्ये विषय शिक्षकाची किती पदे रिक्त आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। विषय शिक्षकांमध्ये 6वी ते 12वी मराठी विषय शिक्षक, हिंदी विषय शिक्षक व इंग्रजी विषय शिक्षक याविषयी माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण जिल्हा परिषद विषयी माहिती पाहणार आहोत। बघा, जिल्हा परिषद जळगाव येथे 7 ते 8 इंग्लिश विषय शिक्षकाची 25 पदांची जाहिरात होती। 25 पदे भरण्यात आलीत व एकही पद रिक्त नाही। 7 ते 8 हिंदी विषय शिक्षकांची 48 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 10 पदे भरण्यात आलीत। म्हणजे जिल्हा परिषद जळगाव येथे हिंदी विषय शिक्षकाची जवळपास 38 पदे ही रिक्त आहेत। पुढील जिल्हा परिषद आहे बुलढाणा। बुलढाणा येथे मराठी विषय शिक्षकाची 14 पदांची जाहिरात होती, 14 पदेही भरण्यात आली आहेत। पुढील जिल्हा परिषद आहे वाशिम। वाशिम येथे इंग्लिश विषय शिक्षकाची 4 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 2 पदे ही भरण्यात आलीत। तर वाशिम जिल्हा परिषद येथे इंग्लिश विषय शिक्षकाची 2 पदे रिक्त आहेत। इंग्लिश विषय शिक्षकाची 2 पदे रिक्त आहेत आणि ही 7 ते 8 इंग्लिश विषय शिक्षक। त्यानंतर जिल्हा परिषद वर्धा येथे 7 ते 8 इंग्लिश विषय शिक्षकाची 4 पदांची जाहिरात होती आणि 4ही पदे भरण्यात आलीत। तर मराठी विषय शिक्षकांची 18 पदांची जाहिरात होती, 18 उमेदवारांची शिफारस करण्यात आली। त्यामुळे जिल्हा परिषद वाशिम येथे विषय शिक्षकाचं एकही पद रिक्त नाही। जिल्हा परिषद वर्धा येथे इंग्लिश विषय शिक्षकाची 4 पदांची जाहिरात होती आणि 4ही पदे भरण्यात आलीत। तसेच मराठी विषय शिक्षका 18 पैकी 18 पदे भरण्यात आलीत। जिल्हा परिषद नागपूर येथे इंग्लिश लँग्वेज विषय शिक्षकाची 59 पदांची जाहिरात होती, 59 पदे भरण्यात आलीत, म्हणजे एकही पद रिक्त नाही। तर हिंदी विषय शिक्षकांच्या 50 पदांची जाहिरात होती आणि या 50 पदांपैकी 23 उमेदवारांची शिफारस करण्यात आली। त्यामुळे जिल्हा परिषद नागपूर येथे हिंदी विषय शिक्षकाची जवळपास 27 पदे रिक्त आहेत। पुढील जिल्हा परिषद आहे भंडारा। भंडारा येथे इंग्लिश विषय शिक्षकाच्या 10 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 10 उमेदवारांची शिफारस करण्यात आली, म्हणजे 0 पद रिक्त आहे। जिल्हा परिषद गोंदिया येथे मराठी विषय शिक्षकाची 44 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 44 पदे भरण्यात आलीत, म्हणजे एकही पद रिक्त नाही। जिल्हा परिषद गोंदिया येथे ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 लँग्वेज इंग्लिश 8 पदांची जाहिरात होती, 8 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 6 पदे भरण्यात आलीत, म्हणजे 2 पदे रिक्त आहेत। जिल्हा परिषद गोंदिया येथे 9 ते 10 इंग्लिश लँग्वेज विषय शिक्षकाचे 2 पदे रिक्त आहेत। तर 9 ते 10 मराठी विषय शिक्षकाची 3 पदांची जाहिरात होती आणि 3ही पदे भरण्यात आली आहेत। जिल्हा परिषद गडचिरोली येथे 7 ते 8 लँग्वेज विषय शिक्षकाची 3 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 2 पदे भरण्यात आलीत, म्हणजे 1 पद हे लँग्वेज इंग्लिश विषयाचं रिक्त आहे। जिल्हा परिषद चंद्रपूर येथे एकही पद रिक्त नाही। त्यानंतर जिल्हा परिषद यवतमाळ येथे 7 ते 8 विषय शिक्षकाची इंग्लिश विषय शिक्षकाची 20 पदांची जाहिरात होती आणि 20ही पदे भरण्यात आलीत, त्यामुळे एकही पद रिक्त नाही। तर हिंदी विषय शिक्षकाची 16 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 6 पदे भरण्यात आलीत, म्हणजे जिल्हा परिषद यवतमाळ येथे हिंदी विषय शिक्षकाची 10 पदे रिक्त आहेत। 10 पदे रिक्त आहेत। तर मराठी विषय शिक्षकाची एकही पद रिक्त नाही। जिल्हा परिषद नांदेड येथे विषय शिक्षकाचं एकही पद रिक्त नाही। जिल्हा परिषद हिंगोली येथे ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 मराठी लँग्वेजची एकूण 64 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 59 पदे भरण्यात आलीत, तर 5 पदे ही मराठी विषयाची रिक्त आहेत। जिल्हा परिषद हिंगोली येथे 6 ते 8 मराठी विषय शिक्षक 5 पदे रिक्त आहेत। जिल्हा परिषद जालना इंग्लिश 30 पदांची जाहिरात होती, 30ही पदे भरण्यात आलीत। जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मराठी विषय शिक्षकाची 49 पदांची जाहिरात होती, एकही पद रिक्त नाही। जिल्हा परिषद धाराशिव लँग्वेज इंग्लिश विषय शिक्षकाची 10 पदांची जाहिरात होती, सर्व उमेदवारांची शिफारस करण्यात आली। जिल्हा परिषद सोलापूर येथे 6 ते 8 विषय शिक्षक एकही पद रिक्त नाही। बघा, इंग्लिश हिंदी व मराठी 27 पदांची जाहिरात होती आणि सर्व पदे ही भरण्यात आलीत। जिल्हा परिषद सातारा येथे ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 इंग्लिश लँग्वेजचं एका पदाची जाहिरात होती आणि ते भरण्यात आलं। जिल्हा परिषद रत्नागिरी येथे 7 ते 8 ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश लँग्वेजची 86 पदांची जाहिरात होती आणि 86 उमेदवारांची शिफारस करण्यात आली, त्यामुळे येथेही एकही पद रिक्त नाही। जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे 7 ते 8 लँग्वेज इंग्लिश विषय शिक्षकाची 30 पदांची जाहिरात होती, 30ही जागेसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली, त्यामुळे इथे एकही पद रिक्त नाही।
जिल्हा परिषद कोल्हापूर येथे इंग्लिश लँग्वेज विषय शिक्षकाची 11 पदांची जाहिरात होती आणि 11 पदे भरण्यात आलीत. जिल्हा परिषद सांगली येथे इंग्लिश विषय शिक्षकाची 34 पदांची जाहिरात होती आणि 34 पदे भरण्यात आलीत. तसेच हिंदी विषय शिक्षकाची 44 पदांची जाहिरात होती, 44 पदे भरण्यात आलीत. तर मराठी विषयाची 25 पैकी 25 पदे भरण्यात आलीत, म्हणजे येथे एकही विषय शिक्षक पद रिक्त नाही. यानंतर मित्रांनो आपण महानगरपालिकेमधील विषय शिक्षक जाहिरात भरलेली पदे व रिक्त पदे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा, महानगरपालिका नांदेड वाघाळा येथे मराठी विषय शिक्षकाची 2 पदाची जाहिरात होती आणि दोन्ही पदे भरण्यात आलीत. मीरा भाईंदर महानगरपालिका हिंदी माध्यमाची 7 ते 8 इंग्लिश विषयाची 1 पदाची जाहिरात होती आणि ते पद भरण्यात आलं, त्यामुळे ते एकही पद रिक्त नाही. मीरा भाईंदर महानगरपालिका येथे मराठी माध्यमाची इंग्लिश विषय शिक्षकाची 4 पदांची जाहिरात होती आणि 4ही पदे भरण्यात आलीत. ठाणे महानगरपालिका येथे सेक्रेटरी विभाग 4 पदांची जाहिरात होती इंग्लिश 9 ते 10 शिक्षकाची आणि 4ही पदे भरण्यात आलीत. मुंबई सबअर्बन येथे इंग्लिश लँग्वेज विषयाची 68 पदांची जाहिरात होती आणि 68 पदे भरण्यात आली, त्यामुळे येथे एकही पद रिक्त नाही. मुंबई सबअर्बन हिंदी माध्यम येथे 7 ते 8 हिंदी विषयाचं 1 पद रिक्त होता आणि ते भरण्यात आलं, त्यामुळे येथेही एकही पद रिक्त नाही. मुंबई सबअर्बन महानगरपालिका येथे मराठी माध्यमामध्ये प्रायमरी मराठी विषयाचं 1 पद एका पदाची जाहिरात होते आणि ते भरण्यात आलं, त्यामुळे येथेही एकही पद रिक्त नाही. महानगरपालिका नांदेड वाघाळा येथे 7 ते 8 उर्दू लँग्वेज 2 पदांची जाहिरात होती आणि ते दोन्ही उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. महानगरपालिका भिवंडी येथे उर्दू माध्यम उर्दू विषयाची 11 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 8 उमेदवारांची शिफारस करण्यात आली, म्हणजे 3 पदे रिक्त आहेत. मीरा भाईंदर उर्दू माध्यम 7 ते 8 इंग्लिश लँग्वेज 3 पदांची जाहिरात होती आणि 3ही पदे भरण्यात आली, त्यामुळे एकही पद रिक्त नाही. मुंबई सबअर्बन उर्दू माध्यम येथे 7 ते 8 उर्दू लँग्वेज विषयाची 3 पदांची जाहिरात होती, 0 पद भरण्यात आले, म्हणजे येथे 3 पदे ही उर्दू विषयासाठी रिक्त आहेत. पुणे महानगरपालिका येथे इंग्लिश लँग्वेज विषयाची 4 पदांची जाहिरात होती आणि 4ही पदे भरण्यात आली, त्यामुळे एकही पद रिक्त नाही. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 9 ते 10 लँग्वेज विषय शिक्षकाची 6 पदांची जाहिरात होती आणि 6ही पदे भरण्यात आलीत. तसेच 9 ते 10 हिंदी विषय शिक्षकाची 4 पदाची जाहिरात होती, 4ही पदांची शिफारस करण्यात आली, त्यामुळे एकही पद रिक्त नाही. तर 9 ते 10 मराठी विषय शिक्षकाची 4 पदांची जाहिरात होती आणि 4ही पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली, त्यामुळे एकही पद रिक्त नाही. यानंतर मित्रांनो रयत शिक्षण संस्था सातारा विषयी माहिती पाहू. बघा, 7 ते 8 लँग्वेज विषय शिक्षक इंग्लिश 71 पदाची जाहिरात होती, 71 उमेदवारांची शिफारस करण्यात आली, त्यामुळे इंग्लिश लँग्वेजसाठी एकही पद रिक्त नाही. तर 7 ते 8 हिंदी विषय शिक्षकाची 45 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 2 उमेदवारांची शिफारस करण्यात आली, म्हणजे 43 पदे ही हिंदी विषय शिक्षकाची रयत शिक्षण संस्था सातारा येथे रिक्त आहेत. तर मराठी विषय शिक्षकाची 7 ते 8 मराठी विषय शिक्षकांची एकूण 50 पदांची जाहिरात होती, त्यापैकी 34 पदे भरण्यात आलीत, म्हणजेच जवळपास 16 पदे ही रयत शिक्षण संस्था सातारा येथे रिक्त आहेत. तसेच मित्रांनो रयत शिक्षण संस्था सातारा येथे हायर सेकंडरी टीचर अर्धमागधी या विषयासाठी 1 पद रिक्त आहे. धन्यवाद मित्रांनो.